घेतला ना रे बा आयफोन, चला मग करू अनबॉक्सिंग. तर काय म्हणता पोट्टी हो, सकाळी सकाळी आपण निघून जातो कॉलेजकडे. आज म्हणसान तुम्ही कॉलेजचा युनिफॉर्म घातला, कारण की कॉलेजवाली म्हणे रे बा कॉलेजचा युनिफॉर्म घालून या, नाही तर कॉलेजच्या अंदर नाही येऊ देईन म्हणे. मी म्हटलं ठीक आहे. मग थोड्या रात आपण पोचून जातो रे भाऊ ॲटोपाशी, आणि ॲटोत बसून निघून जातो अमरावतीकडे. मग दिसते रे बा आपल्याला आदित्य भाऊची गँग तर लस खतरनाक होती. मग तेले पाहून आपण थोड्या रात पोचून जातो रे भाऊ राटगावपाशी, आणि आम्ही मागच्या सीटीवर बसलो होतो. तर एवढे झटके लागते की सांगूच तो का. मग थोड्या रात कॉलेजपाशी पण पोचून घेतो. मग लवकर येऊन जातो रे भाऊ कॉलेजच्या अंदर आल्यावर भेटून जाते आपला मित्र, याच्यासोबत येऊन जातो डायरेक्ट क्लासरूममध्ये. पण क्लासरूममध्ये आल्यावर व्हिडिओ काढताना पाहून घेत रे बा आपल्याला मॅडम म्हणते ठेव म्हणते मोबाईल अंदर. पण मी आता चुपचाप व्हिडिओ काढूनच घेतला. आणि इकडे पाहतो इथं चालू होता आपल्या मित्राचा खतरनाक अभ्यास, कारण की भाऊ होता टॉपर. आणि थोड्या वेळात 2 लेक्चर झाल्यावर मॅडम म्हणे चला म्हणे तिकडल्या वर्गात बसली. तर आपण येऊन जातो तिकडल्या वर्गात. आणि इकडल्या वर्गात एवढं खतरनाक शिकवलं की सांगूच नका रे भाऊ. पण ह्या पोट्टाईली तर काही समजली नाही, तरी लिहायचं काम करायला लागते, कारण की टॉपर आहे ना. मग लवकर 3 लेक्चर करून आपण येऊन जातो भाऊ कॉलेजच्या खाली. पण कॉलेजच्या खाली आल्यावर काही आपल्याला हे दिसून जाईन हे नव्हतं माहीत, म्हणजेच आपला मित्र दिसून जाते. हे कोण? ये कैसे हो गया? मग लवकर येऊन जातो भाऊ कॉलेजच्या बाहेर. आणि कॉलेजच्या बाहेर आल्यावर भेटून जाते आपला मित्र. आणि ह्या म्हणे चल म्हणे तुला नाश्ता चारतो नाही. मग मॅ म्हटलं क्या? ये क्या बक रहे हो? मॅ म्हटलं ठीक आहे. मग भाऊ घेऊन जाते आपल्या रोडच्या तिकडल्या साईडले, कारण की आपल्याला खायचे होते पोहे, तर तिकडेच होते दुकानं. मग लवकर इकडल्या साईडला आल्यावर लवकर आपण पोहे घेऊन घेतो. मग पोहे खाल्ल्यावर माझ्या मनात आलं रे बा हिनं पोहे खाऊन चालले. मग ह्या काय म्हणे माझ्यासोबत कर म्हणे तू आता खोल्या. पण हे पाहून मॅ म्हटलं मग नाश्ता करून आपण येऊन जातो डायरेक्ट पंचवटीपाशी थोडा वेळ उभं राहिल्यावर आपल्याला भेटून जाते रे भाऊ ॲटोत बसून निघून जातो घराकडे. माझ्या मित्र म्हणे मला बनायचं आहे म्हणे डीजे ऑपरेटर. मॅ म्हटलं बनवून जाशील. मग घरी आल्यावर थोड्या वेळात आपलं येऊन जाते रे भाऊ पार्सल. आणि या पार्सलमध्ये काय आहे माहीत पडून डायरेक्ट तुम्हाला पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून टाका. मी भेटतो नेक्स्ट व्हिडिओत.